का 11:55 का समय। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़ गए हैं क्रिक लाइव पर। सभी का स्वागत है। हमारे स्पॉन्सर चैंपियन बनने वाली टीम के लिए 31,000 वाहिद भाई नीलगर, युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। उसके साथ इस टूर्नामेंट में जो सेकंड प्राइज है 21,000 कैलासना मंजालकर और रोहित चंद्रकांत निंबोड़े। थर्ड प्राइज 11,000 विक्रम अलगुड़ी, यूट्यूब के हमारे स्पॉन्सर विशाल अन्ना धोत्रे। और फोर्थ प्राइज 5,000 डीडीएल ग्रुप सोमनाथ भाऊ पवार वसीम नेलगर। मैच की तरफ रुख करेंगे। एफसी करंडक का ये आखिरी दिन है और धूप खिली हुई, आकाश में सफेद बादल, प्रसिद्ध माहौल क्रिकेट खेलने के लिए। थर्ड पैड पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद है। एक्स्ट्रा कवर एक मिडाप, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं रमेश, और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक पर मलिक कुंटे नॉन स्ट्राइक पर हैं। और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए आकाश धोत्रे अभी तक 5 विकेट चटका चुके हैं इस प्रतियोगिता में। बहुत बढ़िया गेंदबाजी। एक मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड विक्रम सरीन को मिला था और 3 विकेट चटकाए थे। बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। नक्कीच सामन्याला होते सुरुवात पुन्हा एकदा आकाश धोत्रे सज्ज होती. स्ट्राईक केलेला फलंदाज रमेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फर्स्ट टाइम स्ट्रोक झालाय. पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जसा तुम्ही उल्लेख केला संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट घेतल्यात. त्याच्यामध्ये एकाची भर करता येतं. आकाश धोत्रे पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी बाद. सफलता मिली है। बहुत बेहतरीन गेंदबाजी करे सटीक लाइन के साथ। पहली गेंद पर मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे बैटर रमेश, लेकिन गेंद के करीब नहीं थे। आंखों से थोड़ा सा दूर खेले, शरीर से दूर खेले और उसके कारण गेंद पॉइंट क्षेत्र में चले गई। थोड़ी दुविधा थी पॉइंट के खिलाड़ी के मन में कि कवर का खिलाड़ी आके वो कैच लेगा, लेकिन देखा कि कवर के खिलाड़ी ज्यादा आगे नहीं आ रहे, तो पॉइंट के खिलाड़ी ने बहुत ही शानदार कैच लपका। एक विकेट, पहला ब्रेक थ्रू आकाश धोत्रे ने अपनी टीम के लिए दिलाया। अशा सामन्यामध्ये स्टार्ट फार महत्वाचा आहे आणि जो विनिंग सिक्सचा उल्लेख आपण करतोय विजयाच्या मार्गावरनं झालाय आणि टॉप करायचंय. टॉप केलं तर कदाचित संधी देखील देणार आहे आणि तोच प्रयत्न टीम करणार रणजित दादाचा संघ. अगर आपको वो टॉप पर जाना है तो नॉन स्टॉप अच्छा प्रदर्शन करना पड़ेगा। आकाश धोत्रे तैयार। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। टिपा खाने के बाद थोड़ी गेंद बाहर की तरफ निकली है। अपने फॉलोथ्रू में रोकने का प्रयास किया गया आकाश धोत्रे द्वारा, लेकिन गेंद को नहीं रोक पाए। गेंद मिड ऑफ पर चली गई। मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक तुकाराम सिर्फ समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन मुकम्मल करने के लिए। दोन्ही दोन्ही आश्वासक नव्हते. ज्यावेळेला फटका खेळला होता थोडंसं ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाजाला पाहिलं होतं विनोद यांना आणि त्यावेळेला फॉलो थ्रू मध्ये कदाचित तितका अ, जो खाली जायचं होतं, वाकायचं होतं, ते करताना थोडंसं कठीण असतं. ज्यावेळेला वेगवान गोलंदाज असतो फॉलो थ्रू मध्ये लवकर रिएक्शन देणं. कटर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला. जास्त बाहेर आहे. पंच सांगता इतका बाहेर आहे. कटर चेंडू हाताळला गेला होता. पडला, बाहेर निघाला. जास्त बाहेर निघाला. एक्स्ट्रा रन अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावरती 2. आकाश धोत्रे ने जो गेंदबाजी तो करम सर की ने तो स्टार्ट किया था मिडल स्टंप या ऑफ स्टंप के ऊपर से, अभी काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद को वो लैंड किया था। लेग कटर गेंद टप्पा खाते बिल्कुल थोड़ा सा उछाल और गेंद बाहर की तरफ निकली, तो नियंत्रण नहीं था गेंदबाज आकाश धोत्रे का। और गेंदबाजी करे आकाश धोत्रे। बहुत ही महत्वपूर्ण खेल मैदान के अंदर। अजय अजय भाऊ झड़पे जो टी शर्ट के हमारे स्पॉन्सर है, सर आपका स्वागत है, वेलकम। टी शर्ट के स्पॉन्सर अजय भाऊ झड़पे, हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। और बीच मैदान पर सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी आज आकाश धोत्रे द्वारा। सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक येत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येकाचं योगदान आहे. त्यापैकी आपण पाहिलं तर सन्माननीय अजय भाऊ यांचं देखील शुभागमन झाले. जे टी शर्टचे स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या एफसी कर्नाटकमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रनरअप टीमसाठी 21,000 रुपये। त्याचे प्रायोजक आहेत कैलासना मंजाळकर, प्रसिद्ध युवा उद्योजक आहेत आणि त्यांनाही विनंती आहे आपण सर मंचावरती यायचे। आदरणीय सन्माननीय कैलास अण्णा मंजाळकर युवा उद्योजक आहेत, आपल्याला सम्मानपूर्वक विनंती है अपन व्यासपीठावरती या। बीच मैदान पर आकाश धोत्रे सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे, घातक गेंदबाजी कर रहे। इस ओवर में तो कम से रन नहीं आ रहे, विकेट गिर रहे, दबाव इस वक्त एफसी 11 के ऊपर। थोडासा माइंडसेट पाहिला एफसी 11 संघाचा कदाचित माइंडसेट थोडासा क्लिअर नाहीये.
ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुमची चांगली कामगिरी होत नाहीये, त्यावेळेला तो माइंडसेट आणि बॉडी लँग्वेज या दोन्ही गोष्टी आहेत. माइंडसेट थोडासा खाली गेलाय. बॉडी लँग्वेज जी कमी दिसते. आदरणीय कैलास अण्णा मंजाळकर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. 21,000 रुपयाचं पारितोषिक त्याचे प्रायोजक आता व्यासपीठावरती अगदी थोड्याच वेळात दाखल होतील. आकाश तोत्रे सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है, बाहर की तरफ निकली, विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया है। रन बनाने का कोई मौका नहीं, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए। आपने सही कहा। तो करम सर इस वक्त जो बल्लेबाजों का कॉन्फिडेंस है वो उतना अच्छा नहीं दिखाई दे रहा है और दूसरी तरफ विकेट गिर रहे हैं। एक तो हार एक बार फिर जो होती है ना तब जाकर वो शोल्डर डाउन हो जाता है और वो विकेट गिरने के बाद भी वही कहानी सदी गेंदबाजी आकाश धोत्रे द्वारा। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ज्या षटकामध्ये जसा उल्लेख केला गेला होता, धावा तितक्या नाही आल्यात. विकेट वारंवार प्राप्त करतायत आकाश. प्रयत्न चाललाय. हाही चेंडू पडला, बाहेर निघाला. थोडंसं उसळी देखील मिळाल्यात. पहिलं षटक ॲज युजुअल संपूर्ण स्पर्धेमध्ये आकाश धोत्रे यांची कामगिरी जी राहिलेली आहे, ती ॲज अ विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून पाहिली आहे आणि तीच ओळख या सामन्यामध्ये देखील कायम ठेवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले, 2 धावा धावफलकावरती आहेत आणि FC 11 संघ जो आता स्पर्धेच्या बाहेर गेलाय, पण या स्पर्धेमध्ये ज्याचा उल्लेख आपण करतोय, की थोडासा जी संधी मिळाली आहे ना, ती संधी कदाचित चुणूक तुम्हालाही दाखवायची आहे. आकाश धोत्रे की बहुत ही बेहतरीन शुरुआत। जिस तरह से नदी के लिए झरने की जरूरत होती है उसी तरह से एक अच्छी शुरुआत दिलाना बहुत जरूरी है। तो इस मैच में आकाश धोत्रे ने ड्रीम स्टार्ट करके दिया अपनी टीम के लिए। स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी होगा परिवर्तन। पार्थ पवार को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए विनोद बैकफुट पर खेले, आगे बली को पीछे खेले और थोड़ा सफल भी हुए थे। बहुत अच्छी गेंद थी पार्थ पवार की। युवा खिलाड़ी है, युवा नौजवान गेंदबाज है, इन्होंने प्रभावित किया, शानदार गेंदबाजी की है। ही स्पर्धा अशी आहे म्हणजे FC करणं जी स्पर्धा आहे, की ज्याने आतापर्यंत टेनिस बॉल, क्रिकेट गाजवले असे खेळाडू आहेत आणि पार्थ पवारसारखा असा खेळाडू जो भविष्यामध्ये गाजवणार आहे. इन फ्युचर गाजवणार आहे. त्यामुळे टॅलेंट शोध असेल. कदाचित FC कर्नाटकचा जर उल्लेख केला ना प्रशांतजी, तर योग्य ठरेल. हा टॅलेंट हंट आहे आणि या टॅलेंट हंटमध्ये काही खेळाडूंनी जे इमर्जिंग प्लेयर असतात ना, कदाचित पार्थ पवार त्या ठिकाणी असेल, ज्याने लक्ष्यवेधी कामगिरी केली आहे आणि इतरांचं लक्ष आपल्यापर्यंत वेधून घेतले. बिल्कुल सही, इस वक्त बढ़िया काम किया, बहुत ही अच्छा प्रदर्शन पार्थ पवार कर रहा है इस प्रतियोगिता में। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर समय मिला, गेंद को ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी, इस बार लेग ब्रेक करना चाहते थे लेकिन ज्यादा आगे गेंद नहीं है, हाफ टक्कर गेंद थी। बल्लेबाज ने बहुत ही शानदार तरीके से स्क्वायर लेग की तरफ खेल दिया। 1 रन लेने का अवसर और सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 4 रन। 4 धावा धावफलकावरती मागच्या चेंडूवरती खांद्याचा अतिरिक्त जोर दिला होता. आता फ्लायटेर दिल्यामुळे त्याला दिशा दिली फक्त दाखवलं बाबा. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. टचस्टप डिलिव्हरी होती, पण तो लँड झाला नाहीये. फुल टॉस बॉल ज्याला बॅटचं फेस ओपन केलं आणि दिशा दिली. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर आ रहे पार्थ पवार। बल्लेबाज नाना और विनोद को पारी को संभालना है। बैकफुट चले गए, गेंद को कट तो किया लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं है। पीछा कर रहे गेंद, बहुत तेजी के साथ ट्रबल, थर्ड बैट बॉडी लाइन के बाद 4 रन। विनोद के बल्ले से पारी का पहला चौका। मागचा चेंडू पहिला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा मागे दिशा दिली होती. आता थोडासा स्लाइस कट केला होता आणि ज्यावेळेला कट करणार ना, त्यावेळेला चेंडू लँड होताना थोडासा फिरकी घेणार आणि त्या क्षेत्राची गिरकी घेणार. गिरकी घेतली, चेंडू गेला थर्ड मॅन रिझनमध्ये चौकार. 1 टू का 4 केलाय मागे. 1, 2 आणि 4 धावा या मागच्या चेंडूवरती चौकार. आता स्कूप करायचं होतं चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण घेईल. इम्प्रोव्हायझेशन फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूवरती सिंगल रन ऍड होईल धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ जिथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये मध्ये आल्या होत्या 2 धावा. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिल्या तर 9 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 11.
जसं तुम्ही उल्लेख केला बाबा विनोद यांची ती ताकद आहे, हुक करणं, पुल करणं ही ताकद आहे. मग स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवा. खुद पे यकीन रखोगे तो वो आपकी ताकत बनेगी. दूसरे के बारे में सोचोगे तो शायद कमजोरी बनेगी. त्यावेळेला स्वतःवरती विश्वास ठेवा. भले या स्पर्धेमध्ये तितका काही आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्यासाठी तितकं चांगलं नाही झालंय. पण ही संधी आहे. जाता-जाता आपलाही हात दाखवायचा, आपलाही खेळ दाखवायचा आहे आणि तो चौकार फाईन लेग रिजनमध्ये. पुन्हा त्या दिशेनं पण आता वेगाने चेंडू हाताळला होता. मागचे काही लेग कटरचे चेंडू होते. हा वेगवान चेंडू हाताळला होता. गुडलेनवरनं थोडासा उचली घेतोय. शफल केलं होतं. शेवटच्या चेंडूवरती धाव नाहीयेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 19 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. एफसी करंडक. करंडक 2025 आप देख रहे हैं। विनोद की जो ताकत है ना बैकफुट पर खेलना, ज्यादा फ्रंट फुट पर बल्लेबाजी नहीं करते, बिहाइंड द विकेट रन बनाना चाहते हैं, जैसे कि स्टेयर करना चाहते हैं, स्कूप करना चाहते थे, हुक करना चाहते थे। लेग स्टंप की तरफ गेंद है, गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। सचिन को बुलाया गया, पहली गेंद व्हाइट बॉल, अजय आवले ने व्हाइट बॉल का इशारा किया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 20 रन 2 विकेट के नुकसान पर। क्रूशियल मैच है एफसी करंडक 2025 में टॉप करना चाहिए रंजीत दादा शेरोले टीम। एफसी 11 कैच फिनिश करेंगे वो देखना बहुत जरूरी। फुल टॉस गेंद, टाइमिंग प्रॉपर नहीं है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे, एक रन लेने का मौका। वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। वैसे रन लेना चाह रहे थे नॉन स्ट्राइकर एंड से बल्लेबाज। टीम के कप्तान विनोद साहब ने कहा कि भाई आपको नहीं भागना है, मैं बल्लेबाजी करूंगा, यहाँ से रन बनाऊंगा। एका अर्थाने शाहरुख खानवाला मैं हूं ना. मी आहे इथे. चौकार पाहिजे तर माझ्या बॅटमधनं आल्या. त्याच्यामुळे शेवटच्या काही चेंडूचा सामना कदाचित विनोद यांनी करणं योग्य ठरेल. अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला धावा उभारायच्या आहेत, एक टार्गेट सेट करायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर काय फटका केला बघा, जबरदस्त. पहिला गेले, वाटलं होतं हुक करतील, पण अप्पर कट केलाय. अप्पर कटचा फटका वेळेवरती जो चेंज केला तो फायदेशीर ठरलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तो कसं त्याची जबाबदारी काय असते तुकाराम सर, संकटातही त्याला लीड करायचं असतं आणि चांगल्या स्थितीत ते शांत राहून आपलं कुटुंब चालवायचं असतं। आता कॅप्टन आहे मैदानावरती, संघनायक मैदानावरती आपण विनोदला पाहतोय, तो या कठीण परिस्थितीमध्ये मैदानात आपल्या संघासाठी धाबा उभारतोय। हा त्याचा आवडता फटका आहे, परंतु इथं क्षेत्ररक्षक आहे, फाईन एक चड्डो करून चेंडू झाली सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणी चौकार। तुम्ही उल्लेख केला बाबा जबाबदारीचं भान आहे. कारण विनोद यांना माहिती आहे ॲज अ कॅप्टन कर्णधाराचा काय रोल आहे, काय भूमिका आहे आणि एकदा का जबाबदारी तुम्ही स्वीकारली ना, मग त्याचा ओझं जाणून देऊ नका. एन्जॉय करा. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, एक बार ले तो उम्रभर थकान नाही महसूस होती. त्याच्यामुळे ती जबाबदारी कदाचित विनोद यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. ते एन्जॉय करतात. मागे पाहिलं त्यांना एन्जॉय करताना. मागच्या 2 चेंडूवरती ते एन्जॉयमेंट देखील पाहिली आहे त्यांची. जी हाँ, बिल्कुल बहुत अच्छा काम कर रहे हैं अपनी टीम के लिए। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट और जिम्मेदारी उनके कंधों पर, बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार आप जिम्मेदारी लेते हैं ना तो वो आदमी थकता नहीं है, रुकता नहीं। विनोद ऑन स्ट्राइक, ज्यादा सफल हुए इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर आ गए। इतना ज्यादा ऑफ स्टंप के बाहर आएंगे तो टेलीग्राम मिलेगा, वही टेलीग्राम मिल गया था। बॉल रिलीज करने से बाहर आप आए थे, और रिलीज करने से पहले आप आएंगे और इतना दूर आए थे, बिल्कुल 7वें 8वें स्टंप की तरफ आए थे, तो आसान बन गया गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद थी, फुल गेंद गेंदबाज सचिन द्वारा। योग्य वेळेला सचिन यांनी देखील स्वतःला सांगितले, की आखू टप्प्याचा नाही फुलरलेंड चेंडू हाताळायचा आहे. आता वेगळा स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन वाला फटका पण जो पाहिला होता मागे काही चेंडूवरती हा फुलटॉस बॉल होता. खराब क्षेत्ररक्षण. ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और विनोद भाई के बल्ले से ऐसी बल्लेबाजी हो सकती है. जसं चौकार 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 मागे 2 चौकार पाहिले. याही चौकाराने धावफलक बघूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 33. आता एक वेळ आपल्याला तुकाराम सर असे वाटलं होतं की इथे धावा होणार नाहीत, परंतु विनोद आज जबाबदारी त्याने खांद्यावरती घेतली, कर्णधार आहे त्यामुळे त्याच्या पाठीवरचा चौकार येत आहेत आणि
विशेष करून थर्ड मॅन आणि फाईन लेग हे त्याचं आवडतं क्षेत्र आहे. त्या आवडत्या क्षेत्रामध्ये त्याने आपण बघितलं तर स्वीप केले, हुकचे फटके खेळलेत, स्कूप करण्याचा जो प्रयत्न एकदा त्याचा फसला. पण बाकी 3-4 शॉट त्याचे चांगले आहेत. बघा कुठे उभा आहे. आणखीन एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाऊन न खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन रन आउट होईल का? बॅट्समन रन आउट प्रशांत औरी यांनी सांगितलंय बॅट्समन रन आउट आहे आणि शेवटच्या चेंडूवरती इथे विकेट मिळते आहे. फलंदाजी करत असताना FC 11 संघाने अत्यंत महत्वाच्या क्षणी धावा उभारल्या आहेत आणि रणजितदादा शिरोळे संघासमोर आव्हान ठेवलेलं आहे 34 धाबांचं. 33 धाबा FC 11 संघाकडनं. विनोदची बॅट तळपली. सर्वात महत्वाचं आहे कर्णधारानं थोडी वेगळी बॅटिंग, हटके बॅटिंग केली. आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला आणि धाबा या ठिकाणी उभारला. ऐकू एक मधुर संगीत आणि त्यानंतर मैदानावरती 34 धावांचा पाठला कसा होतोय सांगण्याकरता मी प्रशांत तुकाराम मागेल असं यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये येणार. मंजाळकर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. रनरअप टीम करता 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याचे स्पॉन्सर आता व्यासपीठावरती येतील. रोहित चंद्रकांत लिंबोळे आणि कैलास अण्णा मंजाळकर प्रसिद्ध युवा उद्योजक. या सामन्यामध्ये जिंकण्याकरता जर आपण बघितलं तर धावांची आवश्यकता असेल 34 धावांची. अत्यंत महत्वाचा सामना. क्रुशियल मुकाबला है और दोनों टीमें तगड़ी टीमें मैदान के अंदर FC करंडक 2025 का ये कमाल का खेल और इससे पहले का एक शानदार मुकाबला जिसपे स्वराज 11 और छापा प्रतिष्ठान के बीच एक जबरदस्त बैटल देखने का मौका दर्शकों को मिला. DDL ग्रुप सोमनाथ पवार, वसीम नीलगर जो 5,000 का इनाम है फोर्थ प्राइज जिसके स्पॉन्सर है या स्पर्धेकरता ग्राउंड करता जे सहकार्य आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे. त्यानंतर युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी. महत्वाचा सामना मैदानावरती आपण या ठिकाणी पाहताय. युवा उद्योजक राजाभाऊ निकम. चलो चेक चेक. चेक चेक चेक. आलो आलो चेक आलो चेक चेक टेस्ट आलो चेक. आदरणीय संदीपजी जाधव यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. FC करंडक मानाची स्पर्धा पुण्यनगरीमध्ये आपण क्रिकेटचा महासंग्राम क्रिक लाईव्हवरती पाहतोय. बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. आघाडीची जोडी प्रशांत कदम आणि आशिष उदेक दोघांनी अप्रतिम कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टॉप 5चा किंवा टॉप 10चा जर विचार केला बॅटिंगमध्ये तर हे दोघं आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि चर्चा एकच होईल. आता रणजितदादा शिरोळे संघ जिंकला तर तो टॉप करेल, पण पराभूत झाला तर त्याचा परिणाम या ठिकाणी पॉईंट टेबलवरती होईल का या प्रश्नाची किंवा या विषयाची चर्चा होऊ शकते. टेबल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं आता एखादा टी पॉईंटचा असतो, हा मेज आहे त्या 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 पद्धतीनं
आता काय झालंय जसं एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, की इथे जर बॅटिंग करणारा संघ जिंकतोय रणजितदादा यांचा, तो निश्चितच टॉप करणार आहेत. पण आता या सामन्याकडे नजर बाकीच्या 2 संघ देखील लागून आहेत, की जर इथे काही अनपेक्षित घडलं, उलटफेर झाला, अपसेट झाला आणि एफ-सी 11च्या संघानं जर रणजितदादा टीमला पराभूत केलं, तर कदाचित किती धावांचा फरक असेल, त्यावेळेला नेट रन रेट, पॉइंट टेबल या सर्व गोष्टीवरती चर्चा आहे. कारण या सामन्यामध्ये औपचारिकता तितकीच आहे. मागचा सामना होता, जो स्वराजला क्वालिफाय व्हायचं होतं, छावाला नेट रनने जिंकायचं होतं. इथे तर असं आहे की एक संघ स्पर्धेबाहेर गेलाय आणि एक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेला संघ आहे. फक्त नजरा बाकीचे 2 संघ या मॅचवरती लावून आहेत. 3 अतिशय महत्त्वाचे विषय मैदानावरती आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने FC 11 शेवट गोड करण्याचा दृष्टीनं प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला रणजित दादा शिरोळे टॉपवरती जाण्याचा प्रयत्न करतील. पण अपसेट झाला तर पॉईंट टेबलवरती काय गडबड होणार आहे ती देखील पाहूया. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळाय आणि फलंदाज बाद. प्रशांत कदम स्वस्तात बाद रनआउटच्या रूपानं समोरच्या संघाला इतकंच हलकं या ठिकाणी तुम्ही विचार करू नका. मैदानावरती अपसेटची तयारी झालेली आहे. अपसेट होणार का ते देखील पाहूया. ज्याचा उल्लेख आपण केला होता, की या सामन्यामध्ये कदाचित उलटफेर आणि बरतोय गेला. म्हणजे काही स्पर्धामध्ये असं असतं, की प्रस्थापितांना महत्त्वाच्या सामन्यामध्ये पराभवाचा धक्का बसतो किंवा प्रस्तावित संघाला अनपेक्षितप्रमाणे काही गोष्टी आहेत सामोरे जावं लागतं. कदाचित तोच प्रयत्न असावा. पहिला चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेर खेळला होता. पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये धावा घेताना थोडासा ताळमेल नव्हता आणि ताळमेलमध्ये पहिला महत्त्वाचा विकेट इथे बाद झालाय. विजय बेंगले साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. FC करंटिकमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत है. वेलकम सर. और प्रशांत कदम क्या करना चाह रहे थे सामने आशीष को मैं देख रहा हूँ बहुत तालमेल नहीं था. इसीलिए तुकाराम सर क्रिकेट में कहा जाता है एस द वेट का सही इस्तेमाल होना चाहिए. और टोटल 34 रनों का है सामने टीम जो है ना जो इस प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई, लेकिन ये जो टीम ना FC की टीम जो है ना वो अच्छा फिनिश करने की कोशिश करेगी. आखिर मुकाबला जीतने का प्रयास हो जाएगा मैदान के अंदर. आणि नेहमी जसं तुम्ही म्हणता ना, अंत बोला तो सब बोला. आता शेवट जर चांगला केला, गोड केला तर चांगलं ठरणार आणि एम-सीचा प्रयत्न तोच चाललाय. आणि पहिल्या चेंडूवरती जसा प्रतिस्पर्धेचा तुम्ही ज्यावेळेला महत्त्वाचा खेळाडू बाद करता ना, त्याच्याने मिळाला आत्मविश्वास, त्याच्याने येलेला कॉन्फिडन्स, त्याच्या गोलंदाजीमध्ये, त्यांच्या ऑल ओव्हर क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट करून जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज प्रथमेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल हार्दिक. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत पॉईंटचं क्षेत्ररक्षक जाईल बघा ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही करतोय त्या एका धावाच्या विकेटनं आता जो संचार झालाय जो उत्साह आलाय जसं म्हणतात ना बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी तसा विकेट इज द सिक्रेट ऑफ या टीमची एनर्जी आहे त्या विकेटनं थोडंसं एनर्जी आले उत्साह आलाय या टीम मध्ये. इनफॉर्म बैटर बहुत शानदार बल्लेबाजी के प्रशांत कदम ने पूरे टूर्नामेंट में उनका विकेट गिर गया तो थोड़ा सा बॉडी लैंग्वेज में बदलाव आ गया. पॉजिटिव सोच के साथ क्रिकेट मैदान के अंदर FC 11 द्वारा फुल टॉस गेंद थी. नो बॉल का इशारा बल्ले का बाहरी किनारा गेंद बॉल लेने के बाद 4 रन. एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला होता. रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर पाहिलं तर खांद्याचा अतिरिक्त जोर हार्दिकला लावला होता. त्यावेळेला चेंडूवरचं नियंत्रण थोडंसं गमावलं होतं. कमरेच्या वर फुलटॉस बॉल हाताला गेला होता. पंचाकडनं नो बॉलचा इशारा आणि पाठीमागे बिहाइंड द विकेट जर पाहिलं तर चौकार या चेंडूवरती आलाय. अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही कमी धावाचा डिफेंड करतात त्यावेळेला कदाचित ती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला हाताळायची आहे. डिसिप्लिन डिसिप्लिन महत्वाचं आहे गोलंदाजी करताना आणि हार्दिक जो पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर कदाचित यायला होतं पण असं होतं जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केलाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता चेंडू जोपर्यंत बॅटच्या मधोमध येत नाहीयेत मिळवून तो क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाईल फील्ड करेल तोपर्यंत एक धाव चेंडूवरती पूर्ण. आता काय झालंय रणजितदादा चट संघ आहे ना त्या एका पहिल्या जो धक्का बसलाय त्याच्यातनं सावरण्याचा आहेच क्षमता आहे पण कधी कधी होतं की थोडासा वेळ द्यायचा आहे वेळही काढायचा आहे आणि कदाचित वेळ व्यतीतही करायचा है. और देखिए इनके पास बैटिंग में बहुत गहराई है. 7-8 नंबर तक बल्लेबाजी है. रंजीत दत्ता शिरोले टीम गेंदबाजी करे गेंदबाज तैयार है. राइट अप ओवर द विकेट कदमों का इस्तेमाल किया हवा में गेंद को खेलते हुए गेंद के नीचे आने की कोशिश हो रही है. कैच तो नहीं होगा. विनोद भाग रहे थे टीम के कप्तान हैं और कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा. 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ
इस मैच में एफसी ने एक प्रयोग किया, युवा गेंदबाज हार्दिक को मौका दिया गया। इससे पहले इनको ज्यादा गेंदबाजी करने का मौका नहीं मिला। पहली गेंद पर प्रशांत कदम का रनआउट का विकेट, और उसके बाद में देखिए बीच मैदान पर बढ़िया प्रदर्शन हार्दिक द्वारा। स्कोर कुल मिलाकर रन संख्या 9 रन। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट किया। सुंदर गेंदबाजी हार्दिक द्वारा, शानदार गेंदबाजी कर रहे हैं इस बार, लाजवाब प्रदर्शन पहले ओव्हर में हार्दिक द्वारा। आणि जसं तुम्ही हार्दिकचा उल्लेख केला की बाबा संधी मिळाली पण संधीचा सोना करा आणि टीमला हार्दिक शुभकामना आहे. हार्दिक शुभकामना आहे. तुम्हाला जर शुभेच्छा द्यायच्या आहे, टीमला जिंकायचं आहे, तर विकेट पाहिजे. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. ऑप्शन फार नाही तुमच्याजवळ. विकेट घ्यायचा आहे. आहाहाहा! काय फटका खेळाय. पाठीमागे थोडासा वेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली आणि बॅकफूट पंच केलाय आणि चेंडूला पाठवलाय स्वीपर कव्हरला. चौकार. एफसी करंडक 2025 के अद्भुत खिलाफ अभी मैदान पर देख रहे हैं, काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय करते हुए। अब फिलहाल कमाल का स्ट्रोक था, ऑफसाइड पर रन बटोरना चाह रहे बल्लेबाज, प्रेशर रिलीज करने वाला शानदार स्ट्रोक। पहले ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर टोटल बन गया है 13 ऑन द बोर्ड। थर्टीन पर 1 ओवर दूसरा प्रगति पर, और बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर दोनों टीमों का। हार्दिक की जो गेंदबाजी 5 गेंदों तक हुआ बढ़िया प्रदर्शन, लेकिन एक खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। 13 रन 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। टॉस गेंद, उसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रन। नो बॉल का इशारा तो करण सर, अब दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी खास करके बल्लेबाजी करने वाली टीम है जो गेंदबाजों के ऊपर दबाव बना रही है। त्या पहिल्या नो चेंडू नंतर दबाव त्यांनी आपसुक आपल्यावरती ओढावून घेतलाय असं म्हणावं लागेल. क्लीन बोर्ड झालाय पण फ्री सर्व गोष्टी आहेत. पण हा नाबाद होऊ शकतो. एक प्रकारे प्रीट वरती एकाच पद्धतीने बाद होऊ शकतो. तो आहे नाबाद. ती संधी गाळली. बघा सुरुवात झाली होती, पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. पण हार्दिकचा तो नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला चौकार. कदाचित तो एक क्षण होता, तो एक मोमेंट होता. त्या मोमेंटला जे पकडून ठेवायचं होतं टीमला एफसीला, तो मोमेंट कदाचित पकडता आला नाही. तो क्षण हातातनं निसटला आणि निसटलेला क्षण अलगद रणजितदादाच्या टीमनं तो क्षण अलगद कॅच केलाय आणि आता ते विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. बिल्कुल सही, इस पर बहुत ही अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों का हो रहा है। वो टॉस के ताकत दिखाई है, गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, और खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। असंही संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर एफसीच्या टीमचा भरपूर लॉस झालाय आणि असा तर फुलटॉस आला तर अजून लॉस होत जाणार. फुलटॉस वरती लॉस होत जाणार. जो शेवट तुम्हाला गोड करायचा होता पण समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. जे संघाची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर बरोबर ते क्वालिफायच्या मॅचच्या अगोदर जर पाहिलं तर क्लिक होणं गरजेचं होतं. झेल टिपण्याचा प्रयत्न मिड विकेटला झाला होता आणि प्रेक्षक पाहत होते की तो ज्यावेळेला क्षेत्ररक्षक आला, वेगानं आला, थोड्याशा अपेक्षा वाढल्या होत्या की झेल टिपला जाईल न जाईल. झेल सुटलाय, जीवनदान आपले. विश्वास नव्हता ज्या पद्धतीनं आपण डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो धावत होता, त्याला वाटलं की षटकार गेलाय, पण नंतर कळलं की चेंडू आतमध्ये मैदानामध्ये आहे, त्यावेळेस तो दबायला गेला, तोपर्यंत धनुष्यातनं बाण निघून गेला, तर वेळ या ठिकाणी निघून गेली होती। रन संख्या 25 रन 26 रन 1 विकेट नुकसान पर 26 पर 1। बहुत ही क्रुशियल मुकाबला। पुट टॉस गेंद लॉकअप क्षेत्र में खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक का 1 रन मुकम्मल किया गया। स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर, तो कर 34 रनों की जरूरत है। धीरे धीरे रंजीत दादा शुरू टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। 7 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. ज्या षटकामध्ये 13 धावा आल्या, या षटकामध्ये देखील आपण चौकार पाहिल्यात. स्कोरही आलाय फुलटॉस बॉलवरती. जो षटकार टोकला गेला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं, धावा धावफलकावरती 27.
कोटोप्याचा चेंडू ऑफ कोटोप्याच्या चेंडूवरती बुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला आणि एका टप्प्यानेशी चेंडू सीमारेषा पार. चौकार. प्रथमेश ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है। ये पुल शॉट बेहतरीन टाइमिंग था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था। शॉट पिच गेंदबाजी कर रहे गेंदबाज। राउंड विकेट, रिवर्स स्वीप, हवा में गेंद पॉइंट के ऊपर से रत्नों तरीके से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। हवाई यात्रा पर गगनचुंबी सिक्सर। मुकाबला रंजीत दादा सूर्य टीम ने जीत लिया है और इस मैच में प्रत्येश ने अपना दमखम दिखाया है और अब जाकर मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। एफसी करंडक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं और इस मैच में मैन ऑफ द मैच प्रथमेश ने 31 रन बनाए।